मेजर विक्रम गुप्ता यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर 3 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर अलवरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुट्टीनंतर ड्युटीवर परतत असताना मेजर विक्रम गुप्ता यांच्या गाडीचा टायर फुटला। यात त्यांची पत्नी वैशाली यांचा जागीच मृत्यू झाला तर चिमुकली मुलगी गंभीर जखमी झाली। तिच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत। कारचा टायर फुटल्यानंतर कार अनियंत्रित होऊन हा अपघात झाला। मेजर विक्रम गुप्ता हे दिल्लीतील दिलशाद गार्डन परिसरात राहतात। ते कोटा इथं नातेवाईकांकडे पत्नी आणि मुलीसोबत गेले होते। यावेळी त्यांना लष्कराच्या मुख्यालयाकडून सुट्ट्या रद्द झाल्या असून ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश मिळाले। यानंतर ते दिल्लीला परतत होते। अपघातानंतर कारचे दरवाजे उघडल्यानं वैशाली आणि रिहाना रस्त्यावर पडले। वैशाली यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला। स्थानिकांच्या मदतीनं दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं। रिहानची प्रकृती अद्याप गंभीर असून उपचार केले जात आहेत। वैशाली यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवलाय। या अपघातामुळे विक्रम गुप्ता यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्व लष्करी अधिकाऱ्यांसह जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। यामुळे सुट्टीवरून ड्युटीवर परत निघालेल्या मेजर विक्रम गुप्ता यांच्या गाडीचा अपघात झालाय।